दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर मवियाचं जागा वाटप जाहीर होणार अशी माहिती आहे। जागा वाटप चर्चेत आम्ही खूप पुढे गेलोय असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। नवरात्रीमध्ये जागा वाटप घोषित करू, बहुतांश जागांवर आमचं एकमत झालंय असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे। तर जागा वाटपाबाबत त्यांनी हे स्पष्ट संकेत दिलेत। 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला मवियाची सलग बैठक होईल असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे 35 जागांवरून अजूनही तिढा कायम असल्याचं कळतंय, तर दुसरीकडे वडेट्टीवार मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही जागा वाटप जाहीर करू असं म्हणतायत। त्यामुळे आता तोपर्यंत तो तिढा सुटतो का ते बघावं लागेल। जागा वाटपामध्ये आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत। नवरात्रामध्ये काही जागांची घोषणा सर्व होणार नाही, परंतु बहुतांश अधिकाधिक जागेची घोषणा करण्याचं काम आम्ही करू। 2 दिवस आमच्या बैठका झाल्या, त्यात बऱ्याच जागांवर आमचा एकमत झालेला आहे आणि उरलेल्या जागांच्या संदर्भात लवकर पुन्हा बैठक आम्ही घेणार आहोत। 8, 9, 10 3 दिवस सलग बैठक आहे। त्यामध्ये नवरात्रामध्ये हे सर्व विषय संपले दिसतील आणि माँ दुर्गेचा, माँ शारदेचा आशीर्वाद नक्कीच आमच्या जागाचा काही कालपर्यंत आम्ही बसलो होतो, आता पुन्हा आम्ही चर्चा करतो पुढील आठवड्यामध्ये। मला असं वाटतं की दसऱ्याच्या विजयादशमीच्या अगोदर बरीचशी चर्चा आमची पूर्ण झालेली असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।